मी विनायक भोसले, साई दर्शन हाऊसिंग सोसायटीचं चेअरमन. ही आमची साई दर्शन हाऊसिंग सोसायटी जवळजवळ 30 कुटुंब इथं या ठिकाणी राहतात. आज पाणी प्रश्नावरती मला ज्यावेळेला पत्रकारांनी प्रश्न विचारला होता त्यावेळेला तुमच्याकडे पाण्याचे कसे काय समस्या, तर आमच्याकडे समस्या आहेत सगळ्या. मीच असं नाही की माझ्या बाजूला शेजारी आमच्या सोनई आर्केड आहे, तिथं सुद्धा त्याच पद्धतीची समस्या आहे. ती सुद्धा 4 माळ्याची इमारत आहे आणि आम्हाला जवळजवळ 20,000 लिटरचं पर डे पाणी आम्हाला पाहिजे असताना, आमची मागणी असताना याच्या आधी सुरुवातीला व्यवस्थित पाणी यायचं, परंतु जेव्हापासून आम्हाला 1 दिवसाआड पाणी पुरवठा चालू केलेला आहे तेव्हापासून आम्हाला 10,000 लिटर सुद्धा पाणी 1 दिवसाआड मिळत नाही. मग आता ह्या लोकांनी काय करायचं? आज लोकांनी लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत, तिथे भाडोतरी मिळत नाहीत. ज्यांना भाड्याने द्यायचं त्यांना भाडोतरी मिळत नाहीत आणि जे ओनर राहिले आहेत त्यांच्याकडे सुद्धा पाण्याच्या विषयी भरपूर मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आज लहान मुलं आहेत, पाणी म्हणजे आम्हाला बाहेरचं पाणी आणावं लागतं पिण्यासाठी आणि खर्चासाठी टँकर मागावा लागतो. 1 दिवसाआड ज्यावेळेला पाणी ते लोक सोडतात त्यावेळेला दुसऱ्या दिवशी आम्हाला पाणीच नसते. 10,000 लिटर पाणी आलं की त्या दिवशी सगळं संपतं. दुसऱ्या दिवशी आम्हाला आमच्या पदार्थ टँकर आणावा लागतो. मग इथं राहणारे भाडोत्री सुद्धा विचार करतात की तुम्हाला मेंटेनन्स द्यायचा, वरून टँकरची वर्गणी द्यायची, त्यामुळे इथं भाडोत्री सुद्धा राहणार. आता आम्हाला सुद्धा आमच्या प्रॉपर्ट्या विकावून स्थलांतरित करावी काय अशी आमची इथं अवस्था झालेली आहे. त्यामुळे प्राधिकरणाने किंवा ग्रामपंचायत संभाजीनगर यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करावा आणि आम्हाला पाणी पुरवठा व्यवस्थित करण्याची त्यांनी आमची एक मागणी आहे की आज जर फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची जर ही अवस्था असेल तर अजून मार्च आहे, मे आहे, एप्रिल, मे, जून, म्हणजे जून पर्यंत समजा पुढचे 4 महिने कसे जातील? नाहीतर आपण सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा हा ओळखला जातो, परंतु हे सुद्धा पाणी आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला अशी आमची आज या ठिकाणी अवस्था झालेली आहे. तरी ह्या पाणी संदर्भात प्रशासनानं किंवा ग्रामपंचायतीने, प्राधिकरणाने त्याचा विचार करावा आणि पाणी पुरवठा व्यवस्थित करावा, ही एक माझी मागणी आहे सोसायटीच्या माध्यमातून. ग्रामपंचायतीला आम्ही वारंवार तोंडी सांगितलेलं आहे, पत्रव्यवहार आम्ही प्राधिकरणाला सुद्धा केलेला आहे. आमच्याकडे तुम्ही जेव्हापासून तुम्ही 1 दिवसाचा पाणी पुरवठा 1 दिवसाआड पाणी पुरवठा चालू केला तेव्हापासून आमच्याकडे पाणी पुरवठाच कमी येतोय. बरं, पाणी तुम्ही सोडलं, सकाळी एकदा सोडताय ते पण 10,000 लिटर मिळते, संध्याकाळी कधी कधी पाणीच येत नाही. मग आम्हाला अचानकपणे आम्ही टँकर मागवायचे, मग टँकरचे भाव सुद्धा आता 1,200 रुपये 1,400 रुपये, म्हणजे ही आता ती अवस्था झालेली आहे. मग कधी कधी आम्हाला असा प्रश्न पडतो की यार टँकरवाल्यासाठी हे पाणी बंद करतात की काय? त्यामुळे हे सुद्धा कुठंतरी आमच्या मनामध्ये त्या शंका त्या निर्माण व्हायला लागल्या. या आमच्या महत्वाच्या समस्या आहेत. या पाणी समस्येबरोबरच आज आमची जी आम्ही बोर मारलेली आहेच, पण बोरला हा ड्राय एरिया असल्यामुळं फक्त 10 ते 15 मिनिटं बोर चालते. त्याच्यामध्ये आमचं मला वाटत नाही की 1,000 लिटर सुद्धा पाणी येत नसेल. बरं, तेवढं पाणी साठलं की ते 20-20 मिनिटांनी अर्ध्या तासाने बोर चालू करायची, पाणी साठवायचं, परत तेच पाणी वरच्या टाकीमध्ये चढवायचं आणि त्यामुळं MSCBचा सुद्धा आमच्यावरती तो आर्थिक बुडून पडतो तो वेगळाच. आणि तेही सुद्धा पाणी नाही पुरलं तर आम्हाला आणखी टँकरने सुद्धा पाणी मागावं लागतं. त्यामुळं आर्थिक या गोष्टी सगळ्या आमच्या गणितच बिघडलेली आहेत. म्हणून ती जी बातमी होती ती खरंच बातमी आहे की संभाजीनगर स्थलांतरिततेच्या मार्गावरती आहे. कोणीही फिरकलेला नाही, चौकशीला सुद्धा कोणी आलेलं नाही. आम्ही त्या गडकरी मॅडम होत्या त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांना वारंवार जाऊन त्या सगळ्या तक्रारी आम्ही दिलेल्या होत्या. सरपंच सतीश माने यांच्याशी सुद्धा आम्ही फोनवरती भरपूर बोलणं झालं. मी त्यांना आंदोलन करूया म्हटलं होतं, ते तेवढ्यापुरता म्हणतात की नाही चला उतरा तुम्ही खाली, आपण जाऊया आंदोलन करूया. पण त्याला त्या गोष्टीला काय अर्थ नाही आहे. आंदोलन करूनच जर या गोष्टी सगळ्या मिळणार असतील मग तुम्ही प्रशासनामध्ये करता काय? पाणी पुरवठा आम्हाला जेवढा पाहिजे तेवढा मिळत नाही. तुम्ही 1 दिवसाआड सोडा हरकत नाही, तुम्ही सकाळी एकदा सोडताय, 1 दिवसाआड सकाळी आणि संध्याकाळी सोडताना सकाळी आम्हाला 20,000 लिटर मिळू द्या, संध्याकाळी आम्हाला 20,000 लिटर मिळू द्या. कशाला आमच्या तक्रार येतील? तेवढं पाणी आम्ही पुरवूच की शेवटी. परंतु ते जर तुम्ही 5,000 लिटर 10,000 लिटरच फक्त पाणी आम्हाला देत असाल तर ते पुरणार नाही. पाणी बिल भरायला तयार आहे. पाणी पुरवठा तरी सुरळीत होऊ द्या. पाणी पुरवठा तुमचं जेवढं मीटर येईल तेवढं आम्ही पाणीचं बिल तर भरणारच आहोतच की. बिल तर आम्ही रोखत नाहीये कुठलं.
आमच्या समस्या सुटल्या नाहीत तर पुढची भूमिका आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर जाऊन हांडा कळशी आंदोलन करू, नाही तर तिथं बिन पाण्याचं उपोषण करू. कारण का त्याशिवाय आता पर्याय नाही, कारण आमच्या आयुष्यातली जमापुंजी आम्ही सगळी इथे या ठिकाणी टाकलेली आहे. आज समजा मी तर एक रिटायर माणूस आहे, माझ्यासारखी रिटायर माणसांनी सुद्धा इथं फ्लॅट घेतलेले आहेत. मग त्यांनी करायचं काय? बरं आता आम्ही दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही. बरं आज ज्या किमतीला आम्ही घेतले त्या किमती सुद्धा आम्हाला इथं मिळत नाहीत, कारण हा पाण्याचा प्रश्न असल्यामुळे. अशी अवस्था संभाजीनगरची झालेली आहे. हॅलो मी विजय निकम, चेअरमन सोनाई आर्केड बिल्डिंगचा. आमच्या इमारतीमध्ये गेल्या 3 वर्षापासून पाण्याचा सातत्यानं प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं या इमारतीमधील रहिवाशांना या घरगुती खूप साऱ्या समस्या आहेत आणि प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची सहाय्यता किंवा मदत मिळत नाही. आणखी या समस्येबद्दल आमच्या इमारतीमधील महिला वर्ग भगिनी त्यांच्या समस्या मांडतील. नमस्कार, मी डॉक्टर ताराराणी मोरे, सोनाई आर्केड सोसायटीमध्ये राहतो आम्ही सगळे. तर आमच्या इथे पाण्याचा 2-3 वर्षापासून एवढा प्रचंड प्रॉब्लेम आहे की अक्षरशः एवढे हाल चाललेत लोकांचे की आता फ्लॅट सोडून जावं की काय एवढे विचार करायला लागलेत की 1 दिवसाआड एकतर पाणी येतं. सोसायटीची रिक्वायरमेंट आमच्यात 20,000 लिटरची आहे आणि 10,000 लिटर सुद्धा पाणी येत नाही. तर त्यासाठी प्रशासनाने किंवा आणि विशेष म्हणजे की आता इलेक्शनच्या दरम्यान आठवडाभर अगदी रेग्युलर पाणी येत होतं. म्हणजे पाण्याची जर कमतरता आहे म्हणावं तर हे असं नाही झालं, नसतं झालं. तर त्यासाठी प्रशासनाला लवकरात लवकर काहीतरी ह्याच्याबद्दल निर्णय घ्यावा. आणि आणखी एक म्हणजे की ड्रेनेजचे महाभयंकर प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचे पण, तर तो पण आमचा प्रश्न सोडवण्यात यावा ही विनंती करते मी. संतोष धाने, सोनाई आर्किटेक्ट, मी इथला रहिवासी आहे. आम्ही आमचा बहुमूल्य म्हणजे किमती वेळ किंवा किमती पैसा याच्यात लावलेला आहे आणि या ठिकाणी पाण्याची अतिशय गंभीर परिस्थिती आहे. 2015 पासून आम्ही पाण्यासाठी म्हणजे वारंवार प्राधिकरणात गेलो, ग्रामपंचायतीकडे गेलो, त्यांना आम्ही लेखी स्वरूपात अनुमोदन दिलं, सर्व काय आम्ही केलं, पण पाण्याचा हा प्रश्न आमचा सॉल्व्ह झालेला नाही. आणि आम्ही बघतो सकाळचं मॉर्निंग वॉकला जात असतो, समोरच आमच्या देखत म्हणजे मोटर लावलेला पाणी वडून गाड्या धुतात, मोठ्या मोठ्या गाड्या धुतात, रस्त्यावर पाणी मारतात आणि आम्हाला पाणी अक्षरशः 3-3 दिवस पाणी येत नाही प्यायला. इतकी हाल अवस्था आहे की आम्ही म्हणजे वॉशरूमला जायला पाणी नसतं कधी कधी. आणि आमच्या महत्वाचं काय, आमच्या इथून उतारा असल्यामुळं सगळं पाणी सरळच पाणी खाली निघून जातं आणि आमच्या इथं पाणी म्हणजे उतारा असल्यामुळे तिकडे पाणी भरपूर प्रेशरनं खाली जातं, आमच्याकडे येतच नाही. आम्ही त्या हा बी पॉईंट प्राधिकरणाला जाणून दिलेला होता, पण त्याच्यावर बी आमचं काय त्यांनी काय एवढं काय लक्ष दिलं नाही. आणि ग्रामपंचायतीला वारंवार आमच्या इथं ड्रेनेजचा एक थोडासा इश्यू आहे. ग्रामपंचायतीला आम्ही लेखी अर्ज दिला, ग्रामपंचायतीला आम्ही मान्यांना वारंवार आम्ही फोनवर वार्ता केली, बोललो, पण त्यांनी त्या विषयावर काही गांभीर्यानं विषय घेतला नाही. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही आमदारांच्याकडे जावा, यांच्याकडे जावा. प्रॉब्लेम आमचा ड्रेनेजचा थोडासा आहे, जर सामोच्चपर्यंत झालं तर सॉल्व्ह होऊ शकतो. तो एक पाणी अतिशय आमच्याकडे पाणी ज्या लिमिट पाहिजे, ज्या प्रेशरनं पाहिजे ते प्रेशर येत नाही आणि पाणी कमी प्रमाणात येत आहे. अतिशय आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे. 30 फ्लॅट आहेत आमच्या इथं, 30 जण राहणार आहेत, 30 परिवार आहेत. त्या 30 परिवारांमध्ये आणि पाणी येतं 10,000 लिटर बी येत नाही एक दिवसात. सकाळी आलं तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाणी येतंय, त्या पाण्याला प्रेशर बी नाही. आणि लाईट बिल, पाणी बिल, त्यामुळे आम्ही परत मोटरीनं पाणी वर उचलतो, त्याचा खर्च, इलेक्ट्रिकचा खर्च सर्व पाहता आम्हाला म्हणजे इथं नको असं झालेलं आहे.
थँक्यू. आमचं एवढंच म्हणणं आहे की प्राधिकरणानं योग्य रीतीनं आम्हाला पाण्याचा पुरवठा करावा. पाणी अतिशय कमी येतं, पाण्याचं प्रेशर नसतं आणि पाणी नसल्यामुळं सगळं प्रॉब्लेम येतोय. पाणी त्यांनी निरंतर पाणी द्यावा. मागच्या आठवड्यात इलेक्शन होतं तर पाणी भरपूर सतत आलेलं होतं. मग अशाच वेळी येते पाणी तर दुसऱ्या वेळी काय येऊ शकत नाही. त्यांचं नियोजन ह्या आठवड्यात कसं चाललं, इलेक्शन असलं की पाणी भरपूर येत आहे, बाकी वेळेला येत नाही आणि आलेलं पाण्याचं प्रेशर खाली जातोय. आमच्या इथे पाणी थांबतच नाही. पंचायत समिती सदस्यांकडून अपेक्षा आहेत, भरपूर अपेक्षा आहेत सगळ्यांच्याकडून. पाण्याचा मेन अपेक्षा आहेत. आम्ही त्यांना वारंवार लेखी बी दिलेले आहेत, ग्रामपंचायत दिलेलं आहे, प्राधिकरणानं दिलंय. येऊन आम्ही आमदार महेश शिंदे साहेब इथं आलेले इलेक्शनच्या वेळेस, त्यावेळेस त्यांना बी आम्ही सांगितलेलं आहे. पण आम्ही सगळ्यांना यांना सांगितलंय. पण पाण्याचा हा प्रश्न काय 2015 पासून आम्ही हा प्रश्न ही करतोय पाण्याचा. अगदी बरोबर आहे. आम्हाला असं वाटतं आणखी पाणी नसल्यामुळे आम्हाला काही फ्लॅट खाली आहेत, भाडोत्री सुद्धा भेटत नाहीत. अक्षरशः आम्ही आमच्या आयुष्याची पूर्ण पुंजी लावलेली आहेत. जर त्या फ्लॅटला एक भाडोत्री भेटत नाही पाणी अभावी, आम्ही म्हणजे पाण्याचा हा मोठा प्रश्न आहे. प्रश्नाला आमची एक कळकळीची विनंती आहे की पाणी हा आम्हाला निरंतर पाणी हा जीवनाचा आवश्यक वस्तू आहे. पाणी आम्हाला भेटलं पाहिजे, आमचा मूलभूत हक्क आहे आणि प्रशासनानं लवकरात लवकर त्याच्यावर पाण्याचा नियोजन करावं. पाणी आपल्यापासून सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा, पाणी म्हणजे इतकं मुबलक पाणी आहे की पाणी आपल्याला दिलं पाहिजे त्यांनी. धरणांचा जिल्हा असून पाणी जर आपल्या उशाशी पाणी असून आम्हाला भेटत नसलं तर मग त्या जिल्ह्यात राहण्यात किंवा या फ्लॅटमध्ये या संभाजीनगरमध्ये राहण्यात, साताऱ्यात राहण्यात काही अर्थ नाही. मग आम्ही आमच्या इथून 10 किलोमीटर माझं गाव आहे, तिथं जाऊन राहू शकतो. होतं आमचा मूळ पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाणी आम्हाला संभाजीनगर ग्रामपंचायतीत द्यावं, प्राधिकरणात द्यावं. ऍक्च्युली आम्ही जर वीज कर, आरोग्य कर संभाजीनगर ग्रामपंचायतीमध्ये भरतो आणि सगळा कर आम्ही त्यांना भरतो, तर ग्रामपंचायतीनं आम्हाला पाणी सप्लाय करावं. कारण पाणी अतिशय आम्हाला गरजेचं आहे. कारण सारा कर आम्ही त्यांच्यापाशीच भरतो. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ह्याच्या मागे हा बी लॉबी काम करू शकते. कारण आठवड्यापूर्वी जर पाणी व्यवस्थित येतं आणि परत नंतर पाणी बंद होतंय आणि आमचे वारंवार टँकरचा खर्च आहे. टँकर 1500, 1000 म्हणजे ते म्हणतील तेवढं पैसे आम्हाला द्यावे लागतात. एक्स्ट्रा पैसे आम्हाला खर्च करावे लागतात आणि त्या असणार जाबोसली असल्याशिवाय असं मतगणना झाल्यानंतर ही समस्या वाढली गेली. जेव्हापासून निवडणूक डिक्लेअर झाली त्या काळामध्ये पाणी उच्च दाबाने येत होतं, परंतु जसं मतगणना झाली त्याच्यानंतर पाण्याचा दाब हा कमी झाला. ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर मी दिवसभर घरात नसते. आम्ही 9ला घरातून जातो, पण आमच्याकडं 7:30-8ला पाणी येतंय. खालून सोडावं लागतं ते आणि हार्डली 15 मिनिट पण पाणी राहत नाही. की त्या 15 मिनिटासाठी एवढी धावपळ करून म्हणजे अक्षरशः जॉब सोडावून घरात बसावं काय, असं कित्येक तरी वेळा झालंय की पेशंट वाट बघत असतात तिकडे आणि पाणी नाही म्हणून सांगावं लागतं पेशंटला की नाही बाबा आज येऊ शकत नाही. प्रशासनाला एवढंच सांगेन की लवकरात लवकर आमच्या प्रश्नावर काहीतरी तोडगा काढावा. पाण्याची सप्लाय रेग्युलर व्हावा. एक दिवसाआड पाणी म्हणजे सगळं अख्खं जीवन सगळं पाण्यावर अवलंबून असतं आणि एक दिवसाआड पाणी ते पण 15 मिनिटं म्हणजे कसं जगायचं कसं लोकांनी, ह्याचा पण विचार केला पाहिजे. मतं मागताना तुम्ही आम्ही पाणी 24 तास सप्लाय करू वगैरे असं जर बोलता तर ते ऍटलीस्ट 24 तास राहू द्या, पण दिवसातनं 2 तास तरी प्रॉपर पाणी सोडा ना. इथे खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आम्ही इथेच 2-3 वर्षापूर्वीच राहायला आलोय. आम्ही पण आता जस्ट फ्लॅट घेतलाय, पण आम्हाला इतका पश्चाताप झाला इथे फ्लॅट घेऊन. इथे पाण्याचा आल्यापासून अक्षरशः 2 तास सुद्धा पाणी घरात येत नाहीये. आणि मतदान वेळ होतं तेव्हा बरोबर व्यवस्थित आठवडाभर पाणी येत होतं. तुमचं मतदान झालं की बरोबर त्यांनी कमी दाबाने पाणी सोडायला सुरुवात केली आहे. पाणी नाही म्हटलं तर मतदानाच्या वेळेला कसं आलं आणि पाणी नाही तर तुम्ही तेव्हा सोडताय ना, आता नाही सोडत आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी हेच करताय ना. आणि आम्ही कॉल करून सगळ्यांना भेटून अर्ज देऊन सगळ्यांशी बोलून ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा अर्ज दिला, प्राधिकरणामध्ये पण जाऊन महिला सगळ्या एकत्र जाऊन अर्ज दिला, कंप्लेंट केली, तरी त्यांनी त्याच्यावर काहीही दखल घेतलेली नाहीये. नाही नक्कीच, कारण इथे एवढी बाजार समिती मोठी होते, एवढा मोठा प्रोजेक्ट होते आणि तुमचा जर पाण्याचा जर प्रश्न असेल तर इथे, आणि हे बातमी ऐकून तर नक्कीच या एरियात कोणी फ्लॅट तर घेणारच नाही आणि विचारही करणार नाही. नवीन कन्स्ट्रक्शन एवढे चालू आहेत, काही बोलाय नको. आणि त्यांना तुम्ही, आम्हालाच पाणी पुरत नाही तर त्यांना तुम्ही कुठून देणार आहात? नुसते नवीन कन्स्ट्रक्शन, नवीन बिल्डिंग बांधून काही उपयोग नाही. आधी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाच पाहिजे. आणि इथे बाजार समिती असल्यामुळे भरपूर लोक, ऑपॉर्च्युनिटी भरपूर असल्यामुळे इथे भरपूर लोक फ्लॅट घेत आहेत.
आणि पण नंतर पश्चाताप होतोय कारण पाण्याचा खूपच प्रॉब्लेम आहे संभाजीनगर ग्रामपंचायतीमध्ये. या ठिकाणी नाही, लोकनियुक्त सरपंच आहे, त्यांनी आधी आपल्या संभाजीनगर ह्या ग्रामपंचायतीकडून पाण्याचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाच पाहिजे. व्यवस्थित या एरियातल्या तुम्ही हे घेताय, तुम्ही टॅक्स वगैरे घेताय, म्हणजे घरपट्टी, पाणीपट्टी, तुमचा वीज कर, तुम्ही सगळं घेताय आणि त्या एरियात तर तुम्ही जर सुविधा पुरवू शकत नसाल तर त्याचा काही उपयोग नाही ग्रामपंचायतीतल्या सरपंचांचा आणि तिथे काम करणाऱ्या माणसांचा. तुम्ही जर त्या माणसांचे प्रॉब्लेमच सॉल्व्ह करत नसाल, पाणी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि प्रश्न आहे, तो सगळ्यात म्हणजे सोडवलाच पाहिजे. आणि माझी प्रशासनाला विनंती आहे, ग्रामपंचायतीच्या सरपंचांना आणि प्राधिकरणांच्या पण अधिकाऱ्यांना, की आमचा पाण्याचा प्रॉब्लेम हा तुम्ही सॉल्व्ह केलाच पाहिजे. नाहीतर इथे कोणीही पुढील जरी कन्स्ट्रक्शन निघाले, फ्लॅट्स निघाले, तरी कुठे कोणीही इथे राहायला येणारच नाही. ही बातमी ऐकून तर नक्कीच नाही, इतका जर पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर. सोनाई आर्किडच्या माजी चेअरमन ह्या नात्यानं मी बोलतोय. मला 10 ते 12 वर्ष झालं या सोसायटीच्या मेंटेनन्सचा किंवा ह्या इथल्या एरियाचा अनुभव आहे. पूर्वी पाणी डिस्ट्रीब्युशन खूप छान पद्धतीनं होतं आणि आत्ता मागच्या 1-2-3 वर्षापासून पाण्याचं डिस्ट्रीब्युशन ज्या पद्धतीने इकडं केलं जातंय, अतिशय कमी दाबाने येतंय. त्याची कारणं ज्या वेळेला आम्ही पाणी सोडणाऱ्या लोकांशी भेटून विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ते म्हणतात वर टाकीतच नाही, एरिया वाढलाय, इथून खाली कनेक्शन दिलेले आहेत. आणि हे जी काय त्यांची कारणं आहेत ही मागच्या 15 दिवसापूर्वी अचानक कशी काय गायब झाली, हा आत्ता मला प्रश्न पडायला लागला. कारण मला असं वाटत होतं की खरंच असं असेल, टाकीचं प्रमाण कमी असेल, परंतु मागच्या 15 दिवसात ज्या वेळेला इलेक्शन होतं त्यावेळेला व्यवस्थित पाणी कसं काय सोडलं गेलं आणि आता अचानक कालपासून जसं मतमोजणी, जसं इतरांनी आपली मतं मांडली ते 100% खरं आहे की अशा पद्धतीनं अचानक कसं काय बंद झालं. म्हणजे जे काय केलं जातंय ते जाणून बुजून पाणी डिस्ट्रीब्युशन करणाऱ्या लोकांकडून होते, हे माझं ठाम मत होत चाललंय. याबद्दल मी माझे सरपंच, माझे मित्र आहेत त्यांच्याशी बोललो होतो, त्यांनी अशाच पद्धतीच्या थोड्या शंका दाखवल्या. त्यानंतर काही वरच्या इथल्या काही तरुण कार्यकर्त्यांशी पण ह्याबद्दल फोनवर बोलणं झालं होतं, त्यांनी पण अशा शंका दाखवल्या. इथून वर हायवेच्या पलीकडे गेलं की भयंकर पाणी येते आणि इकडंच काय येत नाही, इकडंच काय एक दिवसाआड सोडलं जातंय. म्हणजे खरंच पाणीचा तुटवडा आहे का आर्टिफिशियल तुटवडा केला जातोय, ह्यावर पहिल्यांदा संशय येतोय. त्यामुळे या लोकांच्याकडे पहिल्यांदा बघितलं पाहिजे. प्राधिकरणाची ह्यात प्रचंड महत्वाची भूमिका आहे, कारण आम्ही पैसे जे काय भरतो, जे काय बिलं भरतो ते प्राधिकरणाला भरतो. ग्रामपंचायतीनं किंवा आम्ही जे काय लोकनियुक्त आमचे जे काय प्रतिनिधी दिलेले आहेत सरपंच किंवा यांच्या स्वरूपात, ते तर काही लक्ष घालत नाहीत. ते त्यांचे राजकीय भाषा असते त्या पद्धतीनं ती उत्तरं देतात. त्यामुळं मेन प्राधिकरणानं जर या पद्धतीचा प्रश्न सोडवला नाही तर इथून पुढं बिलं न भरणं, सामूहिक काहीतरी आंदोलन करणं, अशा पद्धतीची हत्यारं आम्हाला उतरावी लागणार. कारण पाणी सोडणं हाच मूळ प्रश्न जास्त वाटतोय. आतापर्यंत आता मध्यंतरी काही दिवसापूर्वी एक ठिकाणी चौकशी करण्यात आली, ती म्हणजे नवीन टाकीचं कनेक्शन करण्यात येणार आहे, नवीन सप्लाय इकडं एरिया वाढलाय त्यामुळे आम्ही बनवणार आहे. परंतु हे सगळे फार लांबची उत्तर आहेत. आजचा प्रश्न बघा ना, आज का डिस्ट्रीब्युशन नीट होत नाही. इथून याच कनेक्शनला खाली अमरलक्ष्मीच्या बाजूला कनेक्शन दिली गेलेले आहेत. अरे मग त्याला वाल टाका ना, तुम्ही वाल टाकून इकडच्या लोकांना प्रेशरनं पाणी द्या. त्यांना जसं तुम्ही म्हणताय सगळ्यांना मिळालं पाहिजे, आमची इच्छा आहे सगळ्यांना मिळालं पाहिजे, परंतु त्याचं डिस्ट्रीब्युशन जर इव्हन होत असेल तर त्याबद्दल जरा काहीतरी विचार केला पाहिजे. यामध्ये प्राधिकरणाची भूमिका प्रचंड महत्वाची आहे आणि यांच्यावर प्रेशर आणण्यासाठी लोकनियुक्त जे कोण आमचे प्रतिनिधी आहेत त्यांची पण भूमिका फार महत्वाची आहे. त्यामुळं आर्टिफिशियल ज्या पद्धतीनं पाणी तुटवडा केला जातोय तो पहिल्यांदा थांबवला पाहिजे. नाहीतर मग मागच्या 15 दिवसात कसं काय सुरळीत पाणी येत होतं, हा प्रश्न सगळ्यांना पडतोय. हा अति महत्वाचा विषय आहे. कारण जो कोण जे पाणी सोडणारी लोक आहेत ती कुठल्या एरियातला आहेत, तिकडं का पाणी जास्त येतं, इकडंच का कमी सोडलं जाते, हा महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये. बाकी आता हे इतक्या जवळ येणार आहे किंवा भविष्यात इथं खूप डेव्हलपमेंट होणार आहे, हा नंतरचे प्रश्न आहेत सगळे. परंतु आता आज आम्ही काय करायचं, एक दिवसाड पाणी सुद्धा नीट येत नाही, म्हणजे सोडणाऱ्यांचा इश्यू आहे हा नक्की ठामपणे मला वाटणारा प्रश्न. पर्सनॅलिटी करते ती. हा, हे 100% काहीतरी त्यांचं गोडबंगाल चालू असणार आहे. इंटरनल राजकारण आम्हाला कळत नाही, आम्ही राजकीय लोक नाहीये, त्यामुळे आम्हाला यातलं काही कळत नाही. परंतु जे काही उडवडीची उत्तरे मिळतात त्यांच्याकडून की पाणी सोडण्यामध्ये हा मेन प्रश्न आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्यांना पहिल्यांदा बघावं की